शनिवार रविवार साप्ताहिक सुट्ट्यांमुळे लोणावळा असेल किंवा जयपूर असेल तर पर्यटक 5 दिवस कमवलेली आपली जमापुंजी खर्च करण्यासाठी जगत असतात। हे पर्यटन क्षेत्र विकास प्राधिकरणाने समजून घेण्यासारखं आहे। अत्यंत ढिसाळ कारभाराचा जसा आपण आता पाहतो, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आपण रोज काही ना काही पाहत आहोत, तर तसंच तिकडं खंडाळा आणि इकडं हा आमेर फोर्ट, ढिसाळ नियोजनाचा हा पॅटर्न नक्कीच महसुलामध्ये घट आणण्यास मी यांचं नाव ठेवलेलं आहे पर्यटन माफिया। मग त्याच्यामध्ये प्रशासन आहे, प्राधिकरण आहे, कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आपण सगळ्यात कठीण विषय हाताळलेला आहे जमीन अधिग्रहण। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता एक कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स समाजरचनेमध्ये, म्हणजे काय म्हणू शकतो त्याला, सुपेरियरिटी किंवा इन्फेरियरिटी, न्यूट्रल किंवा नॉर्मल असं फार कमी पाहायला मिळतं। तेवढ्यामुळं लोकशाही जिवंत आहे, पण पिळवणूक करून घेणारा आणि पिळवणूक करणारा असा हा समाजव्यवस्थेचा भाग आहे। इथं तुम्ही पाहू शकता एकेरी वाहतूक व्यवस्था असताना देखील फक्त आणि फक्त कुठलीही यांच्याकडं, आज यायच्या जमान्यामध्ये यांच्याकडं कुठलीही माहिती नाही आहे की किती लोक येणार आहेत। त्या अनुषंगाने मी सांगितलं ना तुम्हाला की अशा स्थानिक सगळ्या प्रमोट करायला पाहिजे, बाहेरचे सगळे बंदी घालायला पाहिजे। कारण का अशा परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त एक्सपर्ट ट्रेंड ड्रायव्हर्स, जसं काश्मीरमध्ये मी सांगितलं तुम्हाला की जरी तुम्ही काश्मीरची जरी गाडी भाड्याने घेतली तरी तुम्हाला हॉटेलपर्यंत ती अलाउ करतात आणि तिथून पुढं साईड सीइंगला किंवा काय म्हणू शकतं त्याला, पॉईंटपर्यंत तुम्हाला तिथलं स्थानिक वाहनच घ्यावं लागतं। हे पहा, साहेब निवांत बसलेले आहेत, रोड पूर्ण खाली है। क्या दिक्कत है सर गाड़ी छोड़ने में? पार्किंग की थोड़ी दिक्कत है, जाम हो रहा है सर। नहीं अभी रोड खाली है, अभी क्या प्रॉब्लम है आपको? कैमरा की तरफ देख के बोलो। आगे जाम है सर, 20-20, 25-25 गाड़ी छोड़ के सर व्यवस्था बना के भेजना पड़ता है सर। यहाँ से ये एग्जिट पॉइंट है सर, ये तो आ रही है गाड़ियाँ ऊपर से। मेरा निवेदन है यूट्यूब के माध्यम से, बाहर वालों को बिल्कुल ये मत करो, कश्मीर जैसा होटल तक बाहर की गाड़ी, लोकल में आपके एक्सपर्ट ड्राइवर, ये थार वाले। वो चीज़ नहीं है, नहीं मैं आप कॉल करके करो ना आराम।